तर सर्वांना गुड मॉर्निंग। आज स्वीटी जाणार आहे मित्रांनो। तुम्हाला माहिती आहे सध्याची माझी कंडिशन कशी आहे, काय परिस्थिती कशी आहे की इकडं पुरे लागलेलं आहे, माझ्या ॲक्सिडेंट झालेला आहे त्या दिवशी। तिकडं कृष्णाचा हात मोडलेला आहे, तिकडं बायको आदू झालेली झोपलेली। एवढ्या कंडिशनमध्ये समजा सोडून तुम्हाला सांगतो इथं राहिलोय मी। बारामतीला नाही, काय नाही, शूट नाही, काय नाही। पांडू तिकडंच आहे, तिकडं आई वडील गेलेत। तर आज सुट्टीचं मुराळे येणार आहे घ्यायला। तर आता असं समजलं की बाबा तिथं मुराळे येणार होते, पण एक जण सोलापूरला आहे, तिचा दुसरा मामा नवरदेवाचा दुसरा मामा सोलापूरला, एक मामा घरी, कोणच आलं नाही म्हणून ते नवरदेवाचा थोरलं दाजी ही चुलता यायला लागल्यात। तर ते आल्यानंतर त्यांना काय चुलता पण नाही, चुलताच की ते जे आहे ना नवरदेव त्याचा मावशीचा नवरा, म्हणजे त्याचा काका यायला लागल्यात। तर त्यांना फुल पोशाखाचा आयर करा म्हणतात, पहिल्यांदाच येतात ती। तर आल्यानंतर घेऊन जातात तिला, उरकून बसा आताच कॉल आलता। आणि एवढ्या कंडिशन मध्ये तुम्हाला सांगतो आता हिला मी उठवणार आहे आणि हिच्यासाठी मी काहीतरी घेऊन आलो, हे तुम्हाला दाखवायचंय मला। तर इकडं जोगे माऊला मी काल म्हणजे कसं आम्ही एक दिवस राहण्याच्या हिशोबाने आलो होतो मित्रांनो। तर ॲक्च्युली असं होऊ नये, ते गोष्टी काय झाल्या त्यामुळं आम्हाला इथं मुक्कामाला म्हणजे 8 दिवस दाजी काय हलून देत नाही, थांबून घेतलं इथं आम्ही राहिलो। तर काल हिला मी ड्रेस आणले तर हा एक शर्ट आणला, ही एक पॅन्ट आणली दोघे माऊला, ओमला पण ही अशी नाईट पॅन्ट आणि शर्ट आणला वापरायला। अजून एक ब्लॅक कलरचा राधूला एक शर्ट, तिघं रुसून आहे म्हणून हिला एक आणि हे अंगावचा असा एक शर्ट आणि ही अशी पॅन्ट हिला अशी वापरायला आणली, बघितल्या काल घेतल्या। हा असे तिघांना 3 कपडे घेतले ती। तर चला आता तुम्हाला मी दाखवतो ह्यामध्ये मी काय आणले आणि कशाचं काय, तर त्याने किती फरक पडतोय काय काय तिला उठवू आपण। हे जे लयच कंडिशन बिघडली माहिती आहे, इकडे बघा असं। तर ह्यात काय आणलंय दाजी माहिती आहे का, ही आणलाय डबा। आता हा डबा कसला आहे पस्सी टाकले, तर हा दाखव, हा आहे न्यूट्रेली आणि ही काय असा हा डबा आहे। तर हा काय माय लाईफस्टाईलचं तुम्ही कधी आयुर्वेदिकचं वापरलं असेल तर काल काय आमचे गावकरी भेटायला आले होते की तिकडं गेलते बारामतीला, पण कृष्णाला भेटले, कसं लागलं हात मोडला काय ते बघितलं आणि येता येता घरी पण येता आले, मी तिथं नव्हतो म्हणून खायला आणलं हे ते। त्या टायमिंगला सांगितलं की जखम जास्त या, तर हे भरून येण्यापेक्षा तर तू पडदेस माय लाईफस्टाईल, तर ह्याचे आयुर्वेदिक औषधं ह्याचे इफेक्ट इतकं भारी येतं आणि साईड इफेक्ट काय नाही, कॅल्शियम ह्याच्यात केमिकल काही नसतं आणि एवढं भारी। तर ह्याने काय होतं, हे डबा आहे, तर हा हे डबा तुम्हाला सांगतो अजून बरंच काय आणलंय। हा डबा आहे 2640 रुपयाचा, MRP इथं आहे 2640 रुपये। तर तो एक आयडीवरती घेतलेला आहे, तर त्या आयडीला आपल्याला भेटला आहे 2090 रुपयाला हा डबा। तर दुसरं काय आणलं दाखवतो, हे आणलेली क्रीम, ह्या क्रीमचा इफेक्ट तुम्हाला सांगतो म्हणजे साईड इफेक्ट काय नाही, पण ह्याने पोळलेला असो किंवा जखम असो, लागलेला असो, खड्डा पडलेला असो, ही जर ताजं लावलं तर ह्याने लय लवकर कवर होतं आणि जखम भरून येते आणि डाग कुठलाही राहत नाही। पोळ्याला डाग असो नाही तर जखमेचा डाग असो नाही तर काय असो, तर ह्याचं पण मला सांगितलं त्यांनी। तर ही क्रीम आहे तुम्हाला सांगतो काहीतरी 214 रुपयाची क्रीम आहे, तर 143 रुपयाला ही आपल्याला क्रीम बसलेली आहे। तर हे ओपन करून पण तुम्हाला दाखवतो मी। आणि ही दुसरी गोष्ट अशी आहे की एलिमेंट्स म्हणून ही या, तर ही आहे तुम्हाला सांगतो ज्या टायमिंगला आपण रक्त वाढण्यासाठी रक्त पिशवी लाव, कुठं सफरचंद खा, काजू बदाम ही ती फ्रूट्स वगैरे खा, त्याबरोबर हे असं आहे की हे जर पिलं जेवण झाल्यानंतर सकाळला 2 चमचे 1 चमचा जर हे पिलं तर रक्त इतकं फास्ट वाढतं। त्यांनी असं बोलले मला की बाबा एका बाईला रक्ताची पिशवी भरायची होती, म्हणजे प्रेग्नेंट होते, मग त्या टायमिंगला ती म्हणली काही करू नको, हे फक्त 25 दिवसात 6 पॉईंट रक्त होतं, 12 पॉईंट रक्त झालं लगेच। चला म्हणलं द्या ही पण,
तर ही बाटली कसली बघू आपण. सुट्या खोल ग, ही खोलू ही. आणि ही समजा तुम्हाला सांगतो, ही डबा असो, ही असो किंवा ही लहान मुलापासून अगदी म्हाताऱ्या माणसापर्यंत चालते, ह्याला काही वय मर्यादा नाही. तर ही अशी बॉटल आहे, ही बघितली का. मला वाटतं ही बॉटल मी ह्याच्या आधी घेतली होती, पण वेगळ्या कंपनीची असेल. बघूया आपण ह्याचं काय रिझल्ट येतोय काय नाही. ही तर रोज 1 चमचा दुर्गा मावा असो, नाहीतर तिकडं ओमा असो, नाहीतर तुम्हाला सांगतो राधू असो, नाहीतर ताय असो, दाजी किंवा मिल्क, समल्याला जमतंय आणि रक्त वाढतं फास्ट, एकदम रक्त वाढतंय. तर ही पण रोज तिला द्यायचं 1 चम्मच प्रियंकाला. ही क्रीम अशी ओपन केलेली काढ, बघू आपण बाहेर कसली कलर कसला आहे आतमध्ये. तर ही क्रीम काढते ताई स्वयंपाक करत करत आली इकडं. तर बघूया. आणि ते डब्यातलं पण तुम्हाला मी दाखवतो. दुर्गा माऊला वाटलं की पप्पाने खायला आणलं, पळत आला, हे काय घेतलं. आणि खरंच तेच नाही ना, चॉकलेट सारखंच. हे दाखव, चॉकलेट सारखंच आहे. मलम आहे ना. हा मला मग ही लावल्याने लाव तिला, आणि हिला पण लाव. हा तर आता हा डबा खोला, डबा खोला आता. हो ही अशी झोपली इथं बघितलं प्रियंका. होय का, ती आणले बघ ना आपण लावत. जखम चांगल्या आत नाही काय होत. हा दाखव, सस हात काढ, हात काढ, हात काढ. बरं हे बघा, तर डबा पण हे लगेच खोलला. तर ही अशी पावडर आहे ह्यामध्ये. तर हा स्वीटीने आता ओपन केलाय. दुर्गा माऊ. आणि ह्यामध्ये काढ हे टॉपनर पावडर, बघूया आपण कसली. तुझ्या पशीची येते. पायाला पण चांगलं झालेलं आहे तिथं. गऱ्यासारखी थांबा थांबा लई नका थांबा घ्यावं सांडून ते. बस ही अशी पावडर आहे तुम्हाला सांगतो. ही पावडर आहे अशी. आईस्क्रीम सारखी लागते या, जी आईस्क्रीम आपण खातो. आणि कॅडबरी आईस्क्रीम किंवा एक आले बराच वेळ झाला. हा तर काय करायचं, ह्यामध्ये चमचा दिलेला आहे. हा चमचा भरून घ्यायचा, कोमट दूध करायचं, दुधामध्ये टाकायचं. अजून गोड लागा म्हणून साखर आपल्या म्हणण्याप्रमाणे थोडी टाकू शकतो. आणि ते खालवायचं. लहान मुलापासून अगदी प्रियंकापर्यंत द्यायचं. ह्याच्यापासून होतं की कॅल्शियम आणि हाडं मजबूत. बघा काही जणांची हाडाची झीज असते या 50च्या वयाच्या पुढे गेलं, कुठं दणका बसला, कुठं काय झालं, जड उचललं, हात क्रिया वगैरे होतात हाडं, त्याने ही हाडं भरून येतात. तब्येत सुधारती. असं 4 महिन्याचा कोर्स करा म्हणले ती, तिची तब्येत आहे तुम्हाला ओळखूच येणार नाही. पूर्ण तब्येत, शरीर भरून येईल, गाल वर येतील आणि भूक वाढीचं, भूक पण वाढते असं. तर ती कोमट दुधामध्ये हिला द्यायचं. तर लय नाही, 750 ग्रॅम आहे ही फक्त, म्हणजे 1 किलोला 2.5 कमी. तर एवढी पाऊण 1 किलो आहे ही पावडर. तर ह्या डबा भेटला 2090 रुपयाला आपल्याला 26 रुपये. ते पण कशामुळं, एक फ्रेंडची आयडी, पांडूची पण आयडी आहे, कोणाची आयडी मारून दिलंय काय की, म्हणून वरचं डिस्काउंट सुटलेलं आहे. पांडूने पण असं 10-20 हजार मटेरियल घेतलं होतं, म्हणून ते आयडी आहे. आता बघू. आणि बारामतीमध्ये ह्याची शॉपी आहे, तर काय लागलं तर तिथं घेऊ. तर आता ही लावू. आणि ही पण आजपासून ही काय असेल ते आपण त्याचं चालू करूया. हा हा जमतंय, समजायचं काय नाही अडचण. बाबा त्याने जर फरक पडला ते कायमस्वरूपी आपण डबा वापरू. कधी आपण वापरलेलं नाही, पण हाय म्हणते ती. तर चला ठीक आहे. असं या, ही अशी झोपली, ही आणलंय मी. तर फ्रेंडला कॉल केला, तर तो आलता करमाळवरून निम्या रस्त्यापर्यंत. मी इकडनं गेलतो, अजून मी आंघोळ वगैरे केल्या नाही. आता मस्त आंघोळ करायची आणि पुढलं नियोजन तुम्हाला दाखवतो. कोण मुराळ येतंय, कशी स्वीटीला वाट लावतोय आणि जाते. आम्हाला करमायचं पण नाही आता ते गेल्यावर. चला हे औषध आजपासून ह्याचं चालू करतोय आम्ही. आणि दुर्गा माऊला पण बघितलं, दुर्गा माऊच्या आलीच भरून काय नाही अडचण. आमचे कपडे पण तुम्हाला सांगतो तिकडेच आहे, बारामतीला समजा. चला पुढला व्हिडिओ बघा.